नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपला विषय आहे ASO। या ठिकाणी तुम्ही प्रतिमा बघता आहात, मंत्रालयाची ही प्रतिमा आणि त्याच्यावर हा फडकणारा आपला तिरंगा ध्वज। ASO असिस्टंट सेक्शन ऑफिसर। मित्रांनो, हे पद तुम्हाला मिळवायचं असेल, या पदावर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला मंत्रालयाशी मैत्री करावी लागेल। तुमचं मंत्रालयावर प्रेम असलं पाहिजे, तुम्हाला जीवाची मुंबई करायची आवड असली पाहिजे, हे आधीच सांगून ठेवतो। तुम्ही म्हणाल असं का? ASO आणि मंत्रालयाचा नेमका काय संबंध? ASO आणि मुंबईचा नेमका काय संबंध? मित्रांनो, ASO इज इक्वल टू मंत्रालय, ASO इज इक्वल टू मुंबई हे गृहीतक आहे, हे लक्षात घ्या। कसं मग? तर चला बघूया, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। ASO बद्दल सर्व माहिती तुम्हाला डिटेलमध्ये भेटलेली असणार आहे। माझे अनेक मित्र ASO आहेत, होते, त्यांच्याशी मी चर्चा केली, मंत्रालयात मी भेट दिलेली आहे, त्या ठिकाणी त्यांचं काम मी बघितलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेलो आहे। मी STI रोहिदास चोंधे पाटील। मित्रांनो, नाव जर म्हणाल तर नावात ऑफिसर आहे। तुम्ही MPSCचा अभ्यास करत असाल, राज्यसेवेचा अभ्यास करत असाल, स्पर्धा परीक्षा देत असाल, तेव्हा तुम्हाला एक 3 नावाची जोडी सातत्याने दिसणार, ती म्हणजे PSI, STI आणि ASO। नवीन तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले असतात तेव्हा तुम्हाला एकच नाव चांगलं माहीत असतं, ते म्हणजे PSI। आपण एखाद्या पोलीस स्टेशनला, एखाद्या फोटोमध्ये, एखाद्या चित्रपटामध्ये PSIला बघितलेलं असतं, मात्र आपण STIला कधी बघितलेलं नसतं, ASOला कधी बघितलेलं नसतं। अपवादात्मक यांचे अत्यंत जवळचं कुणी त्या ठिकाणी असेल पदावर, ते सोडले तर इतर जणांना हेही माहीत नसतं, अरे STIला नेमकी काही वर्दी असते का, ASOला वर्दी असते का, असते की नसते, असते तर कशी असते, असे अनेक प्रश्न पडत असतात। मित्रांनो, आपल्याला ASO या पदाबद्दल सर्व काही बघायचं आहे। बघा, पहिला मुद्दा म्हणजे ASO या पदाची निवड नेमकी कोण करतं? उत्तर आहे MPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन। मित्रांनो, PSI, STI, ASO या 3 पदांसाठी एकच संयुक्त परीक्षा होत असते, जिला महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा गट ब असं म्हटलं जातं। ASO हे गट ब चे अराजपत्रित पद आहे। अराजपत्रित, याला तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणाल तर क्लास 2 नॉन गॅजेटेड पद हे आहे। काय? क्लास 2 नॉन गॅजेटेड। मग तुम्ही म्हणाल गॅजेटेड आणि नॉन गॅजेटेड, राजपत्रित आणि अराजपत्रित मध्ये फरक काय? तर जेव्हा एखाद्या पदाची परीक्षा होते आणि त्यांची यादी ही राजपत्रामध्ये प्रसिद्ध केली जाते, गॅजेटमध्ये प्रसिद्ध केली जाते, त्या पदांना वेगळे पॉवर्स असतात, स्वतःचा शिक्का असतो, त्यांना म्हणायचं राजपत्रित पदे। जसं की तहसीलदार आपण बघतो, DYSP बघतो, BDO बघतो, डेप्युटी कलेक्टर बघतो, हे सगळी पदं राजपत्रित पदं आहेत। ओके, मात्र ASO हे राजपत्रित पद नाही, हे लक्षात घ्या। अराजपत्रित गट ब चं पद आहे। मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपल्याला आणखी काय काय बघायचं आहे, तर ही नियुक्ती नेमकी कशी होते, ASOंना वेतन किती असतं, ASOची बदली कुठे कुठे होऊ शकते, ASOच्या कामाचं स्वरूप काय असतं, ASOची पदोन्नती नेमकी काय होते, ASO पदावर तुम्ही गेल्यास तुम्हाला काय फायदे होऊ शकतात, काय तोटे होऊ शकतात, हे सगळं या ठिकाणी बघायचं आहे। पहिला मुद्दा आहे ते म्हणजे नियुक्ती। तुमची निवड MPSC करते आणि नियुक्ती राज्य सरकार करते। मित्रांनो, निवड आणि नियुक्ती या शब्दामध्ये फरक असतो। निवड म्हणजे परीक्षा घेण्याचं काम, मग ती परीक्षा कशी होते, परीक्षेसाठी वयोमर्यादा काय, पात्रता काय, त्या सगळ्या गोष्टी। ओके, बघा, परीक्षा जी आहे MPSC मार्फत होते। सुरुवातीला पूर्व परीक्षा असते, प्री एक्झाम, जे की 200 मार्क्सला आहे। ओके, 100 प्रश्न, 100 मार्क्स, सॉरी। त्याच्यानंतर मुख्य परीक्षा असते, आता ती 400 मार्क्सला केलेली आहे।
पूर्वपरीक्षा ही कंबाईन आहे, PSI STI ASO. मुख्य परीक्षा मात्र तुमची पेपर 1 आणि पेपर 2 असतो. त्यामधील पेपर 1 जो आहे तो संयुक्त आहे PSI STI ASO साठी. मात्र पेपर 2 जो आहे तो ASO साठी स्पेशल पेपर आहे. ओके. पेपर 1 मध्ये मराठी इंग्रजी सारखे विषय असतात. पेपर 2 मध्ये या पदासंदर्भातली काही कार्य असतात. पेपर 2 मध्ये तुम्ही बघाल तर आणखी तुम्हाला RTI सुद्धा भेटेल, माहिती अधिकार कायदा, लोकसेवा हक्क कायदा आहे, इतिहास, भूगोल, राज्यघटना, बुद्धिमत्ता, नियोजनासारखे अर्थशास्त्राचे विषय ते तुम्हाला मुख्य परीक्षेला भेटतील. पूर्व परीक्षेला तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी हे विषय पूर्व परीक्षेला असतात. तुम्ही पूर्व परीक्षा पास झालात, मुख्य परीक्षा पास झालात, नंतर तुम्हाला मुलाखत नसते किंवा कोणतंही फिजिकल नसतं. मेडिकल काय असतं ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो आहे. ओके. म्हणजे या पदाला मुलाखत नाही आहे, कोणतीही शारीरिक क्षमतेची अट नाही आहे, हे लक्षात घ्या. तुमचे मुख्यचे जे मार्क्स असतात, मेन एक्झामचे जे मार्क असतात, त्यानुसार तुमची अंतिम निवड होत असते. मित्रांनो, ASOच्या जागा बऱ्याच वेळेस अपेक्षेपेक्षा कमी असतात, म्हणजे PSIच्या STIच्या तुलनेत. त्यामुळे याचं मेरिट फार टफ लागतं. म्हणजे मागील 2-3 वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर अत्यंत टफ मेरिट त्या ठिकाणी आहे. खूप चांगला अभ्यास या ठिकाणी करावा लागतो, तरच या ठिकाणी निवड होत असते. ओके. पुढचा मुद्दा या ठिकाणचा आहे तो म्हणजे वेतन किती भेटतं आहे. बघा, PSI STI ASO तिघांच्या वेतन श्रेण्या जवळपास सारख्याच आहेत. एक काही त्याच्यामध्ये कपाती वगैरे सोडल्या समजा तर 45 ते 55 हजार या रेंजच्या दरम्यान वेतन भेटत असतं. मग त्यामध्ये थोडंसं दरवर्षी किमान 2-2.5 हजार रुपयापर्यंत वेतन वाढत जातं. त्या ठिकाणी महागाई भत्ता असेल, इतर बऱ्याच बाबी त्यावर परिणाम करत असतात. दरवर्षी वेतनवाढी भेटत असतात. म्हणजे एक चांगला पगार या ठिकाणी आपण म्हणू शकतो. मात्र या पगाराला खर्चही तितकाच असतो. का? कारण की पोस्टिंग, ASOची पोस्टिंग नेमकी कुठे होते हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 2 ठिकाणी पोस्टिंग भेटू शकतात, परंतु दोन्हींचं ठिकाण एकच असणार आहे, ते म्हणजे मुंबई. मग मुंबईमध्ये 2 ठिकाणं कोणती, एक तर मंत्रालय किंवा दुसरं MPSCचं ऑफिस. ओके. मंत्रालयामध्ये तुम्हाला पोस्टिंग भेटू शकते, त्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत. ओके. किंवा MPSCमध्ये तुम्हाला पोस्टिंग भेटू शकते. ओके. आता ASO हे पद खरं म्हणजे 2 पद्धतीने भरलं जातं. एक MPSCतून डायरेक्ट भरलं जातं आणि दुसरं MPSCमध्ये जे क्लर्क पद आहे, मंत्रालय क्लर्क म्हणून तुम्ही क्लास 3च्या एक्झाममधून गेलेले असाल तर त्या ठिकाणी पदोन्नतीने सुद्धा तुम्ही ASO होत असतात. 2 पद्धतीने या ठिकाणी हे पद, या पदाची नियुक्ती असते, हे लक्षात घ्या. तुम्हाला मी सांगितलं, एक तर मंत्रालयामध्ये विविध विभागामध्ये तुमची नियुक्ती होऊ शकते किंवा MPSCच्या कार्यालयात नियुक्ती होऊ शकते. आता मग बदलीचं काय? बघा, बदली संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा, हा फार महत्त्वाचा आहे. कारण की माझं पहिलं विधान तर असेल की तुम्हाला बदली तुमची होत नाही. आता याच्यावर एक आणखी थोडंसं वाट आहे मध्ये, ती म्हणजे प्रतिनियुक्ती. काय? प्रतिनियुक्तीवर तुम्हाला बदली भेटत असते काही वेळेस, ज्याला आपण डेप्युटेशन म्हणतो. ते तुमचं एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालयामध्ये तात्पुरतं 1-2 वर्षासाठी, त्याच्यासाठी काही गंभीर कारणं असेल तर प्रतिनियुक्तीवर. मात्र असं फार कमी घडतं. 95% जे काही या ठिकाणी ASO असतात त्यांना मुंबईमध्येच काम करायचं आहे, एकतर मंत्रालयात किंवा MPSCच्या ऑफिसमध्ये. आता मंत्रालयामध्ये मग अंतर्गत बदली होते का? तर होते. बदली संदर्भात आपण बोलतो आहोत. बघा, मंत्रालयामध्ये दर 6 वर्षानंतर त्या ठिकाणी तुमचा विभाग चेंज होत असतो. दर 6 वर्षानंतर एका विभागातून दुसऱ्या विभागात तुमची बदली होत असते. मात्र तुमची जर MPSCमध्ये एकदा पोस्टिंग झाली तर तुमचा फक्त डेस्क बदलला जातो. 6 वर्षानंतर फक्त तुमचा डेस्क बदलला जातो, दुसरं काही बदलत नाही. अशा पद्धतीने बदली संदर्भातले हे मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यावे लागतात. पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे की अभ्यास करत असताना तुम्ही ज्याच्यावर तुमचा भर असतो की बाबा मी एकदा ASO झालो, मात्र नंतर माझी पदोन्नती काय, मला पुढचे प्रमोशन्स कसे भेटणार, ओके, किती वर्षांनी भेटणार. मित्रांनो, एक म्हणजे PSI STI ASO 3 पदांचा जर एकमेकांशी तुलनात्मक विचार केला तर ASOच्या पदोन्नती या फार फास्ट आहेत आणि खूप चांगले पदं त्या ठिकाणी पुढचे आहेत, खूप लवकर प्रमोशन्स होतात. आता ASOचं पद, पहिली पदोन्नती जी आहे 5-6-7 वर्षे तुम्ही मॅक्झिमम धरू शकतात, लवकर होतात पदोन्नती. पहिलं पद या ठिकाणी कक्ष अधिकारी म्हणून तुमची त्या ठिकाणी गडबचच पद आहे ते.
मात्र त्या पदावर पदोन्नती होत असते. त्याच्यानंतर कक्ष अधिकाऱ्याच्या नंतर पुढचं पद असतं ते म्हणजे अवर सचिव, जे की गट अचं पद आहे. मित्रांनो, या गट अच्या पदावर अवर सचिवपदी तुमची त्या ठिकाणी नियुक्ती होत असते. अवर सचिवच्या नंतर पुढे काही वर्षानंतर तुम्ही उपसचिव, डेप्युटी सेक्रेटरी ज्याला म्हणतो आपण, उपसचिव म्हणून तुमची पुढे पदोन्नती होत असते. अशा पद्धतीने पदोन्नतीचे अत्यंत चांगले चान्सेस या ठिकाणी आहेत ESOच्या बाबतीत, असं माझं मत आहे आणि ते आहेच, कारण की तुम्ही चर्चा केली तर तुमच्या ती लक्षात येईल. पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा, मेडिकल काय आहे. मित्रांनो, तुमची एकदा निवड झाली आहे, MPSCकडून तुम्हाला पत्र येतं, तुमची ऑर्डर येते, तुम्ही मुंबईमध्ये जॉईन होण्यास, तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन होण्यापूर्वी एखाद्या शासकीय रुग्णालयाचं त्या ठिकाणी पत्र दिलं जातं की या रुग्णालयामध्ये जा आणि त्या ठिकाणी मेडिकल करून घ्या. मित्रांनो, हीच प्रोसेस STIबद्दल सुद्धा आहे. मी STIच्या लेक्चरमध्ये सांगण्याचं ती विसरलो होतो. तर तुम्हाला एखाद्या मेडिकलमध्ये जावं लागतं. मुंबईमध्ये तुम्ही जर असाल समजा विशेषतः, तर एक शासकीय रुग्णालय, त्या ठिकाणी जाऊन सगळ्या तपासण्या तुमच्या केल्या जातात, ज्या नॉमिनल असतात, जास्त त्या ठिकाणी किचकट नसतं. त्याच्यामध्ये एक जास्त महत्त्वाचं मला वाटतं ते म्हणजे जे रंगआंधळीपणा हा जो दोष आहे मित्रांनो, हा फार त्या ठिकाणी धोकादायक ठरू शकतो. रंगआंधळीपणा ज्यांना आहे त्यांच्यासाठी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. इतर बाबतीमध्ये जवळपास बऱ्याच गोष्टी या सगळ्यांच्या ओके असतात. रंगआंधळीपणा असेल तर मात्र प्रॉब्लेम्स होतात. हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात राहू द्या. तर ते मेडिकल. पुढे सगळ्यात महत्त्वाचं आहे ESOचे कार्य, ESOच्या कामाचे जे स्वरूप आहे. नेमकं काय काम करावं लागतं ESOला, कारण की आपण PSIचा अभ्यास करतो, STIचा अभ्यास करतो, ESOचा अभ्यास करतो. STI नेमकं काय काम करतात ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ESO नेमके काय काम करतात अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, आता कोणत्या तरी एका विभागामध्ये तुमची पोस्टिंग झाली असणार आहे. त्या प्रत्येक विभागाचं वेगळं काम असणार आहे. समजा तुम्ही कृषी विभागात तुमची पोस्टिंग असेल, महसूलमध्ये पोस्टिंग असेल, ओके, आरोग्य विभागात पोस्टिंग असेल. प्रत्येक विभागाचे कामाचं स्वरूप वेगळं आहे. तुम्हाला त्या त्या विभागामध्ये प्रस्ताव तयार करावे लागतात. वरून जसे ऑर्डर्स येतील त्याप्रमाणे प्रस्ताव तयार करायचा, तो मंत्र्याकडे मान्यतेसाठी सादर करायचा. त्याच्यानंतर तुमच्यावर ESOवर प्रथम नियंत्रण कोणाचं असतं तर ते कक्ष अधिकाऱ्यांचं असतं. कक्ष अधिकारी सांगतील त्या पद्धतीने तुम्हाला कामं करावी लागतात. विविध धोरणं असतील, योजना असतील, पुढे आस्थापनाविषयक कामं असतात, जे राज्यस्तरावर विविध अधिकारी कामं करता आहेत. त्या प्रत्येकाच्या आस्थापना या तुमच्याकडे मंत्रालयामध्ये असतात. ESOला ते सांभाळावं लागतं. ओके, कक्ष अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली, म्हणजे त्या आस्थापना संदर्भात. तर अशा पद्धतीने प्रशासनामधील जे काही सर्वोच्च यंत्रणा आपण म्हणतो मंत्रालय, त्या ठिकाणी ESO काम करत असतो. अत्यंत महत्त्वाचं असं हे पद असतं. जिल्हा पातळीवरील प्रत्येक महत्त्वाच्या पदांवर नियंत्रण जे असतं ते या ठिकाणूनच ठेवलं जात असतं. वित्तपुरवठा संदर्भातल्या बाबी असतील त्यासुद्धा इथूनच कंट्रोलिंगमध्ये आणल्या जात असतात. आणि जे GR निघतात, विविध शासन निर्णय निघतात मित्रांनो, त्यामध्ये ESOची फार महत्त्वाची भूमिका असते. जे प्रस्ताव आपण म्हणतो त्याला मान्यता घेणे, मंत्र्याची सही घेणे, त्याच्यानंतर मग त्याचं GR स्वरूपामध्ये त्या ठिकाणी काढण्याचं काम करणं, हे ESOकडेच त्या ठिकाणी सोपवलेलं असतं. तर अत्यंत महत्त्वाच्या अशा या बाबी या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहे. आता या पदाचे फायदे जर विचाराल, ESO पद तुम्ही जॉईन केलं आहे बाबा, याचे फायदे काय, तर तुम्ही प्रशासनातील सर्वोच्च निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले असतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमचे संपर्क येत असतात. पदोन्नती तुम्हाला फास्टमध्ये भेटत असतात. हे काही महत्त्वाचे फायदे या ठिकाणी आहेत. आता अडचण काय आहे? अडचण या पदाची एकच आहे, म्हणजे आता काही जणांना ती वाटणारही नाही, परंतु बहुतेक जणांना ती वाटते. कारण की मी जेव्हा चर्चा केली माझ्या मित्रांशी, ती म्हणजे मुंबईमध्येच नोकरी करायची आहे. शेवटपर्यंत तुम्हाला एकदा मुंबईमध्ये गेलात, मुंबईमध्येच शेवटपर्यंत नोकरी करायची आहे. तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी आहे. तुम्ही बाहेरचे असाल तर. दुसरं क्षेत्रीय वर्क नाही, फील्ड वर्क तुम्हाला नाही आहे की बाबा आम्ही जातो आहे कुठेतरी क्षेत्रावर त्या ठिकाणी आणि तिथे काम करतो आहे फील्डवर जाऊन, तशा स्वरूपाचे कामं या ठिकाणी नाहीत. तर ती एक थोडीशी अडचण म्हणता येईल. इतर सगळ्या बाबी बेस्ट आहेत. असिस्टंट सेक्शन ऑफिसर. मित्रांनो, अशा पद्धतीने ESO पदाबद्दल ही सर्व माहिती या ठिकाणी मला वाटतं तुम्हाला या ठिकाणी सफिशियंट असेल. आणखी काही अडचणी असतील, इतर काही पदाबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना, आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.